प्रवीण भाऊ 2026 नंतर अर्धा मंच खाली करावा लागणार आहे, अर्ध्या मंचावर महिला बसवायला लागणार आहेत, कारण मोदीजींनी सांगितलं आता विधानसभेत 33% आमदार महिला असतील आणि लोकसभेमध्ये 33% महिला खासदार असतील, त्यामुळे महिलांना अधिकारिता देण्याचं काम हे मोदीजींनी केलं आहे। बंधू भगिनींनो, आज आमच्या शेतकऱ्यांकरता किसान सन्मान निधी मोदीजींनी सुरू केला। मोदीजींनी शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले, तर शिंदेजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रातल्या सरकारने देखील 6000 रुपये आमच्या या ठिकाणी शेतकऱ्यांकरता दिले। एवढंच नाही तर या वर्षी आमचा सोयाबीनचा शेतकरी, कापसाचा शेतकरी अडचणीत आला तर राज्याच्या सरकारने 4000 कोटी रुपये आमच्या शेतकऱ्यांकरता राखून ठेवले आहेत। निवडणूक संपल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे थेट त्या ठिकाणी दिले जाणार आहेत। बंधू भगिनींनो, शेत रस्त्यांचा विषय तुम्ही या ठिकाणी मांडला, मला सांगताना आनंद वाटतो। मला राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर माझ्या बजेटमध्ये मी नवीन योजना आणली आणि या योजनेमध्ये सर्व शेत रस्त्यांकरता निधी दिला। दुर्दैवाने इथे आता आपले आमदार नाहीत, जे आमदार आहेत ते काँग्रेसचे या ठिकाणी उमेदवार आहेत। त्यांनी काय केलं मला माहिती नाही, ते कधी विधानसभेत दिसलेही नाही, विधानसभेत तोंडही उघडलं नाही, कुठली मागणी त्यांनी केली नाही, पण मी त्यांच्यावर टीका करणार नाही। आमचे बुंदिले साहेब होते त्या काळामध्ये आणि प्रकाश भाऊंच्या नेतृत्वामध्ये या भागामध्ये जितका निधी आपण दिलेला आहे, आपण पाहू शकता या भागात दिलेला सगळा निधी हा भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी आलेला निधी आहे। पण बंधू भगिनींनो, आज खऱ्या अर्थानं काय अवस्था आहे, कोणीही येतं आणि आमच्या या बहिणीचा अपमान करून त्या ठिकाणी जातं। कुठले शब्द यांचे आहेत, कशा प्रकारची यांची नीती आहे, कशा प्रकारची यांची नियत आहे। अरे महिलांच्या संदर्भात बोलतात। काल परवा आमचे पवार साहेब म्हणाले की राम मंदिरावर महिला नाराज आहे कारण तिथे सीतेची मूर्ती नाही आहे। पवार साहेब, कदाचित आपल्याला माहिती नसेल, ते रामललाचं मंदिर आहे। रामलला म्हणजे बालराम, बालरामाच्या बाजूला सीतामाई कशी येऊ शकते, साधी एवढी गोष्ट तुम्हाला माहिती नाही, पण ते जाऊ द्या। मी पवार साहेब तुम्हाला विचारतो, अरे तुम्ही सरकारचे प्रमुख होतात, उद्धव ठाकरे सरकारमध्ये होते, त्या ठिकाणी काँग्रेस पार्टी सरकारमध्ये होती, काय दोष होता नवनीत राणांचा? त्यांनी एवढंच म्हटलं की या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या मुंबईमध्ये मला रामाचे भक्त हनुमान यांची हनुमान चालीसा म्हणायची आहे। अरे हनुमान चालीसा म्हणायची आहे म्हटलं तर नवनीत राणा आणि रवी राणांना 12 दिवस जेलमध्ये ठेवण्याचं काम ज्या सरकारने केलं, ते आता आम्हाला सांगतात की त्या ठिकाणी राम मंदिरामध्ये सीता नाही म्हणून ते नाराज आहे। बंधू भगिनींनो, हे बेगडी लोक आहेत, हे असे लोक आहेत की ज्यांना खोटं बोल पण रेटून बोल। आज तर कहर झाला। कसं असतं, खरं बोलायला विचार करावा लागत नाही, खोटं बोलायला विचार करावा लागतो। आणि एकदा खोटं बोललं की मग वारंवार खोटं बोलावं लागतं आणि मग कुठेतरी पोल उघडते। आज उद्धव ठाकरेंची पोल उघडली। मला असं वाटतं आमचे जुने मित्र उद्धव ठाकरेजी हे थोडे भ्रमिष्ट झाले आहेत। आज ते असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं होतं की आदित्य ठाकरेला मी मुख्यमंत्री करेन आणि मी दिल्लीमध्ये जाईन। त्यांना वेळ लागला असेल, मला तर लागलेलं नाही ना, मला तर लागलेलं। पण माझा सवाल आहे, कालपर्यंत यांना भ्रम होत होता की अमित भाई शहांनी त्यांना कुठल्या तरी खोलीमध्ये नेऊन त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री करतो, हा कालपर्यंतचा भ्रम होता। आता आज त्यांचा भ्रम बदलला। आज ते म्हणतात देवेंद्रांनी सांगितलं होतं आदित्यला मुख्यमंत्री करतो। उद्धवजी पहिले हे ठरवा, अमित भाईंनी सांगितलं की देवेंद्रांनी सांगितलं? अमित भाईंनी सांगितलं तुम्हाला मुख्यमंत्री करतो की देवेंद्रांनी सांगितलं आदित्यला मुख्यमंत्री करतो?
बंधू भगिनींनो, हे भ्रमिष्ट झालेले आहेत. आता यांना खुर्ची गेल्यानंतर काही समजत नाहीये आणि त्यामुळे एक खोटं लपवायला दुसरं खोटं बोलतात. आज हे सपशेल उघडे पडले आणि मी स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो, हो, मी त्यांना सांगितलं होतं की आदित्य ठाकरेला तुम्ही लढवा, कारण तुमचा पक्ष नंतर त्याला सांभाळायचा आहे, काहीतरी ट्रेनिंग त्याला मिळालं पाहिजे. पण त्या ठिकाणी मुख्यमंत्री तर सोडा, मंत्री बनवण्याचा देखील विचार नव्हता आणि त्यांनी जर त्याला मंत्री बनवलं नसतं तर त्यांच्या पक्षाची अशी हालत झाली नसती. पण यातनं एक गोष्ट निश्चित झाली, एक तर मी मुख्यमंत्री, नाही तर माझा मुलगा मुख्यमंत्री. म्हणजे केवळ या ठिकाणी आपल्या परिवाराचाच विचार. आणि म्हणूनच ते कोणासोबत गेले? काँग्रेस सोबत आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत. कारण काँग्रेसमध्ये सोनियाजींना राहुलजींचाच विचार, राष्ट्रवादीमध्ये पवार साहेबांना त्या ठिकाणी सुप्रियाताईचाच विचार आणि या ठिकाणी उद्धवजींना आदित्यचाच विचार. तुमचा विचार करणारं कोणी नाही. पण नरेंद्र मोदी असा व्यक्ती आहे, ना आगाय ना पिछा आहे, ना परिवार आहे ना घर आहे. 24 तास तुमचा विचार करतात, 24 तास आपल्या रक्ताचा कण अन कण, आपल्या जीवनाचा क्षण अन क्षण गरिबा करता खर्च करणारे माननीय नरेंद्र मोदी आमचे नेते आहेत. त्यामुळे या परिवारवादी पार्ट्या या कितीही एकत्रित आल्या तरी देखील नरेंद्र मोदींना पराजित करू शकत नाही. बंधू भगिनींनो,